जो आपण बघितला होता 3 जे आपल्याला आहेत घेरंड सविता हे नाव एवढ्यासाठी सारखं फोकसमध्ये येतं की ह्यांच्या शुद्धिक्रिया खूप चांगल्या आहेत. शुद्धिक्रिया तुम्हाला जर बघायचं असतील तर हटपेक्षा यांचे खूप चांगले आहेत. आणि आपण बघितला होता हठयोग प्रदीपिका साधारण 14व्या ते 15व्या शतकात लिहिला गेला होता. घेरंड सविता 17व्या-18व्या शतकात लिहिला होता. म्हणजे त्याच्यानंतर साधारण 200-300 वर्षांनी. पण असं म्हणतो ना ट्राईड आणि टेस्टेड अशा टाईपचे ह्यांचे षटक्रिया आहेत ज्या ऐकताना आपल्याला असं वाटतं की असं खरंच केलं असेल का. पण रिसर्च केला ना आताच्या ह्याच्यामध्ये तर ते सगळे लागू पडतात. म्हणजे तेव्हा कसं होतं, तेव्हा एवढं प्रगत नव्हतं, इन्स्ट्रुमेंट्स नव्हते, सर्जरी इतकी सहज नाही व्हायच्या. आता सर्जरीज म्हणजे रोजचं रोज ओटी बुक असतं. मग तेव्हा सर्जरीज वगैरे इतक्या निवांत नाही, सारख्या सारख्या केल्या नाही जायच्या. तर मग तेव्हा सर्जरीसाठी गरज लागू नये म्हणून आधीच आपलं पूर्ण बॉडी जी आहे ती क्लीन्स केली जायची. ओके. आणि वेगवेगळ्या म्हणजे प्रोसेस थ्रू, आणि ती क्लीन्स केली की आजारपणच नाही यायची. आणि आजारपण नाही आले की मग काही गरज नाही लागायची. ओके. म्हणजे आजार ह्याच्यापर्यंत सर्जरी पर्यंत. त्यामुळं हे बेस्ट म्हणतात. घेरंड संहितेमधला जो आहे ना मेन पोर्शन तो षटकर्मांचा आहे. म्हणून आपण हठयोग प्रदीपिका शिकवतो, मग घेरंड शिकवतो, आणि मग दोघांमधल्या फक्त शुद्धिक्रिया शिकवतो. कारण शुद्धिक्रियांवरती बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारतात. इम्पॉर्टंट आहे शुद्धिक्रिया. ओके. चल, घेरंड संहिता यालाच घटयोग किंवा घटस्थ योग असंही म्हणतात ना, ते लक्षात ठेवायचंय. आता घट का म्हणतात त्याला ते समजून घ्या. आधी तर ऑथर याच्यात लिहिला नाहीये. ऑथर इज घेरंड मुनी. घेरंड मुनींनी सांगितले म्हणून ती घेरंड संहिता. इट वॉज रिटन अराउंड 17 to 18th century AD. नंबर ऑफ लिम्स वॉज 7. सप्तांग योग आहे ना, म्हणून 7 लिम्स. हठयोग प्रदीपिकेमध्ये किती लिम्स होते आठवते? दिशा अभ्यास केला? 4 लिम्स होते हठयोग प्रदीपिकेमध्ये. ठीक आहे. सो आसन, कुंभक, मुद्रा आणि नादानुसंधान असे 4 लिम्स होते. पतंजलीमध्ये किती लिम्स होते आठवत आहे? पतंजलीने किती सांगितला? कोणता मार्ग सांगितलाय? करेक्ट आहे. अनम्यूट कर, अनम्यूट करून सांग. अष्टयोग मार्ग. अष्टांग योग मार्ग सांगितला. ठीक आहे. सो असं कम्पॅरेटिव्ह स्टडी करायचंय. अष्टांग योग मार्ग सांगितलाय पतंजलींनी, हटमध्ये सांगितलंय चतुरंग योग, आणि घेरंडमध्ये सांगितलंय सप्तांग योग. ओके. नंबर ऑफ चॅप्टर 7. सो फर्स्ट वन इज षटकर्म. ओके. षटकर्म किंवा क्रिया पहिल्यांदाच सांगताना षटकर्म त्यांचं म्हणणं काय आहे की पुढे जायच्या आधी तुमचं जे शरीर आहे ते षटकर्मांनी क्लीन करून घ्या आणि मग पुढे जा. आसन, मुद्रा, प्रत्याहार, प्राणायाम सगळं नंतर. आधी तुमचं शरीर क्लीन करायचं. किती सांगितलं आहे तर 21 नंबर्स. आणि हे जे आहेत हे बेनिफिट्स दिलेत शेवटच्या कॉलममध्ये. तर षटकर्म केल्यानंतर काय होतं तर शोधन होतं, शुद्धी होते शरीराची. ओके. सेकंड आहे आसन. किती सांगितले आहेत? 32. हठयोगमध्ये किती आसन सांगितले होते तर 15. लक्षात ठेवायचे. आसनांनी इथं काय येतं? दृढता. यांनी काय सांगितलंय आसनांचं बेनिफिट? दृढता. ओके. म्हणजे स्ट्रेंथ, फर्मनेस येतो शरीरामध्ये. असं परत आता तिघांचं कम्पेअर करायचं. ह्याच्यामध्ये पातंजल योगसूत्रांमध्ये आसनांचे बेनिफिट काय सांगितलंय तर ततो द्वंद्व नभिघात, डिस्पेअर कमी होतात, द्वंद्व कमी होतात, मेंटल लेवलचे आणि फिजिकल लेवलचे. ओके. हठयोग प्रदीपिकेमध्ये आसनांचं बेनिफिट काय सांगितलंय तर स्थैर्यम आरोग्यमच्या अंगलाघवम. स्थिरता येते, हेल्थ मिळते, आणि लाईटनेस होतो शरीरामध्ये येतो. आणि याच्यामध्ये काय सांगितलंय आसनांचा बेनिफिट तर दृढता येते असं. सो तुम्हाला जे वायवामध्ये क्वेश्चन विचारतात ते असे विचारतात. मी जे म्हणते ना की जम्बलिंग करणारे क्वेश्चन विचारतात ते असं. म्हणून आपण आपला आन्सरच प्रिपेअर करायचा आणि असंच उत्तर द्यायचं. ओके. देन मुद्रास ज्या आहेत त्या पातंजली योगसूत्रामध्ये मुद्रास नाही सांगितल्यात. हटमध्ये मुद्रा सांगितल्यात. किती सांगितल्यात? 10 सांगितल्यात. इथं किती सांगितल्यात? 20 सांगितल्यात प्लस 5. धारणांनी येणाऱ्या 5 म्हणजे 25. सो इथे 25 सांगितल्यात, तिथे 10 सांगितल्यात. तिथे मुद्रांचा बेनिफिट नाही सांगितलंय, पण इथे सांगितलंय. इथे काय सांगितलंय बेनिफिट? स्थैर्यम येतं. मुद्रा केल्यामुळे स्थैर्यम येतं. ओके. प्रत्याहार 5 टाईपचा आहे. तो डायरेक्ट अष्टांग मार्गमध्ये प्रत्याहार आहे, हठयोगमध्ये प्रत्याहार नाहीये. 5 टाईपचा आहे. प्रत्याहार म्हणजे इंद्रिय निग्रह. ओके. आपण इंद्रियांवर कंट्रोल करणे त्याला म्हणतात प्रत्याहार करणे.
इंद्रिय किती आहेत? 5. म्हणून 5 प्रकारचे प्रत्याहार आहेत. प्रत्याहार केल्यामुळे काय होतं? धैर्य वाढतं. ओके, सो धैर्य इन्क्रीज होण्यासाठी मदत होते. देन प्राणायाम जो आहे तिन्हीमध्ये, म्हणजे तुमच्या पतंजलीमध्ये सुद्धा आहे, हटमध्ये सुद्धा आहे आणि घेरंडमध्ये सुद्धा आहे. पतंजलीमध्ये प्राणायाम किती टाईपचे सांगितलंय आठवतोय दिशा? पतंजली ऋषीमुनींनी प्राणायाम किती टाईपचा सांगितलाय किंवा प्राणायामची डेफिनेशन काय सांगितली आहे? सो पतंजली ऋषीमुनींनी प्राणायामचं काय सांगितलं होतं? तर तस्मिन सती श्वास प्रश्वास योहो गतिर्विच्छेदः प्राणायामः. श्वास आणि प्रश्वासच्या गतीचा जो विच्छेद करतो त्याला म्हणतात प्राणायाम. ओके, हे दिस इज ॲज पर पतंजली ऋषीमुनी. ॲज पर हठयोगा व्हॉट इज प्राणायाम, व्हॉट इज अष्टकुंभक? प्राणायाम म्हणजेच कुंभक. हठयोग मध्ये प्राणायाम हा शब्दच नाहीये, कुंभक हा शब्द आहे. ओके, कुंभक हा शब्द सांगितलाय हठयोग मध्ये. सो अकॉर्डिंग टू हठयोग देर आर 8 कुंभक. ओके, अष्टकुंभक आहे, प्लस नाडी शोधन सांगितलंय प्लस केवल कुंभक. हे जे कॉम्बिनेशन दिसतंय हेच हठयोग प्रतिपिकेमध्ये पण आहे आणि हेच घेरंड संहितेमध्ये पण आहे. त्याचा फायदा काय आहे? प्राणायाम केल्यामुळे काय होतं? अंग लाघव, लाईटनेस येतो शरीरामध्ये. ओके, देन ध्यान जो आहे 3 टाईपचा आहे. ठीक आहे, हे टाईप आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत, फक्त संख्या लक्षात ठेवा. ध्यान 3 टाईपचं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं? प्रत्यक्ष, म्हणजे साध्या भाषेमध्ये सांगायचं तर ध्यान केल्यामुळे काय होतं? तर तुमची दिव्य दृष्टी प्रदान होते. जे नॉर्मल माणसांना दिसतं त्याच्या पलीकडचं तुम्हाला दिसतं. आपण म्हणतो ना लेडीजना एक सिक्स सेन्स असतो, त्या काही गोष्टी लगेच सेन्स करू शकतात. तसंच ध्यान जर रेग्युलर तुम्ही केलं तर तुम्हाला ती दृष्टी प्रदान होते. एखाद्या व्यक्तीचं एखादी गोष्ट करण्यामागचं किंवा एखादी गोष्ट करणार असेल, समजा तुम्ही बसमध्ये आहात आणि एखाद्या व्यक्तीची ती चंचल नजर तुम्हाला दिसते आणि आपण तुम्हाला जाणवतं का ही बहुतेक चोर असतात ना, चोर जे असतात की पाकिट चोर असतात किंवा एखाद्याची मोबाईल चोरतात, अशा व्यक्तीकडे बघून तुम्हाला अंदाज येतो. तशी दृष्टी तुम्हाला प्रदान होते कधी? जर तुम्ही रेग्युलर ध्यान करत असाल तर. ओके, नॉर्मल व्यक्तींपेक्षा पुढची दृष्टी तुम्हाला यायला लागते. आणि 7वं जे आहे समाधी आहे, 6 प्रकाराचा आहे. समाधी अवस्थेमुळे काय प्राप्त होते? निर्लिप्त अवस्था. निर्लिप्त म्हणजे काही आलंबन नाहीये. निर्लिप्त अवस्था म्हणजे काही इच्छा नाही आहेत, काही आकांक्षा नाही आहेत, फक्त तुम्ही आहात आणि समाधी आहे, इतकी जी अवस्था येते म्हणजे सच्चित आनंद, ब्लिसफुल स्टेट, दॅट इज समाधी. ओके, सो हे झाले 7 योग, म्हणजे 7 अंग, सप्तांग. ओके, ऐक ना, ह्याचं एक पीडीएफ मिळेल का? म्हणजे नाही का, तो आता बोल पतंजलीमध्ये काय किंवा हठयोगामध्ये काय, नाही ते करायचं आपण आपण ते आपण करायचं. ते कम्पॅरेटिव्ह स्टडी नाहीये. हे प्रत्येकाचं मी पीडीएफ पाठवते, लगेच हे झालं कीच पाठवते. पण त्याचा स्टडी जो आहे तो तुम्ही तुमच्या हाताने केलात ना ग, तर लक्षात चांगलं राहील. आणि त्याचं बनवून तुम्ही जिथं अभ्यासाला बसता तिथे चिटकवून टाका आत्तापासूनच. जर तुम्हाला 15 तारखेसाठी प्रिपेअर करताय तर आत्तापासूनच लावून टाका, म्हणजे तुम्हाला मग सोपं जाईल. ओके, नेक्स्ट हा जो घेरंड योग आहे ना, घेरंड समिता यांनी दिले ना, घेरंड मुनींनी लिहिलंय. पण हा संवाद आहे. चांडकपली राजा होता, तर राजाने क्वेश्चन विचारले, म्हणजे असं योगाबद्दलचे किंवा त्याला डाऊट असणारे, तर घेरंड मुनींनी त्याला उत्तर दिलं. सो असा जो आहे संवाद फॉर्म मधला, पण जे घेरंड मुनींचे उत्तर आहेत त्याचाच संहिता केली आहे, घेरंड संहिता. ओके, सो मग आता याला घट संहिता का म्हणतात किंवा घटस्थ योग का म्हणतात, त्याचं उत्तर इथं दिलंय. हा पण प्रश्न विचारतात. घट म्हणजे काय किंवा घटस्थ योग का म्हणतात? सो द ह्युमन बिंग बॉडी प्लस माइंड हॅज बीन कोरिलेटेड विथ घट अर्दन पॉट. हा प्रश्न विचारतात की ह्युमन बॉडीला कशासोबत कोरिलेट केला आहे? तर अर्दन पॉट सोबत. आता हे समजून सांगायचं झालं तर आपण कुंभाराकडे जातो, तो चाकावरती असा तो घडा बनवत असतो मातीचा. आता तो घडा बनवल्यानंतर पहिल्यांदा काय करतात, ते मातीचा घडा बनवून खाली घेतात आणि आधी त्याला आगीच्या भट्टीत टाकतात. कारण जर तसं तुम्ही तो जो अर्दन पॉट आहे तो माठ जो आहे तो तसाच तुम्ही पाण्यात ठेवला तर काय होईल? विरघळून जाईल. ओके, आणि म्हणजे त्याला आग न देता, त्याला भट्टीत न टाकता तसाच पाण्यात ठेवला तर तो विरघळून जाईल. तसंच मनुष्याच्या शरीराचे, जर त्या मनुष्याच्या शरीराला योगाच्या रूपाने जर हिट नाही दिली, अग्नी नाही दिला, तर तो कडक नाही होणार आणि तो टिकणार नाही.
तसाच तो विरघळून जाईल असं घेरंड मुनींनी सांगितलंय. म्हणून त्यांनी आपलं शरीर जे आहे त्याला अर्धन पॉट म्हणजे घटाचं कंपॅरिझन केलं आपल्या शरीरासोबत. आणि आपल्या शरीराला जसं घटाला अग्नी दिल्यानंतर तो कडक होतो, तसं आपल्या शरीराला योगारूपी अग्नी दिल्यानंतर ते कडक होईल आणि प्रत्येक गोष्टींमधून पार होऊन जाईल. अदरवाईज ते टिकणार नाही शरीर. ओके. So the body invariably wears away like an unbaked earthen jar immersed into water. Therefore, the body should be conditioned by tempering it with the fire of yoga. This not only prepares or keeps the body fit but also enables a person to attain the highest goal. This very process of purification is termed as घटशुद्धी. ह्यालाच म्हणतात घटशुद्धी. ओके. शरीराला शुद्ध करणं म्हणजे घटशुद्धी करणे. दिस इज ब्रॉट अबाउट बाय द प्रॅक्टिस ऑफ सप्तांग योग. आणि ही घटशुद्धी कशामुळे होते? यांनी सांगितलेला सप्तांग योग फॉलो केल्यामुळे घटशुद्धी होते. तेच रिपीट केलंय इथे. षटकर्म किंवा क्रिया केल्यामुळे काय होतं? शोधन होतं, प्युरिफिकेशन ऑफ द बॉडी. आसन केल्यामुळे काय होतं? दृढता येते शरीराला, स्ट्रेंथ किंवा फर्मनेस ऑफ द बॉडी. मुद्रा केल्यामुळे काय होतं? स्थैर्यम येतं, स्टडीनेस ऑफ द बॉडी. प्रत्याहारमुळे काय होतं? धैर्य येतं, कामनेस ऑफ द बॉडी. प्राणायाममुळे काय होतं? लाघवम, ओके, लाईटनेस ऑफ द बॉडी. ध्यान केल्यामुळे काय होतं? प्रत्यक्षम, सेल्फ रिअलायझेशन होतं, डायरेक्ट परसेप्शन ऑफ द आत्मन. ओके. अँड देन निर्लिप्त अवस्था ही समाधीमुळे होते. 7वं काय आहे? समाधी. समाधीमुळे काय होतं? निर्लिप्त अवस्था येते, आयसोलेशन किंवा लिबरेशन. लिबरेशन म्हणजे मोक्ष प्राप्ती. ओके. हे सगळं होतं. म्हणजे त्या गोष्टींचे ते फायदे आहेत. ना घेरंड संहिता इज परहॅप्स द ओनली टेक्स्ट. षटकर्मा प्रत्येक आपण गोष्ट आता डिटेलमध्ये बघणार आहे, प्रत्येक अंग. सो घेरंड संहिता इज परहॅप्स द ओनली टेक्स्ट विच कन्सिडर्स षटक्रिया ॲज अ सेपरेट लिम्ब. 6 cleansing processes have been presented with their sub-classification and thus making the number 21. 21 नंबर लक्षात ठेवायचा आहे, तो विचारतात. सो 21 प्रकारच्या षटक्रिया सांगितल्या आहेत आणि प्रत्येकाचं थोडंसं डीप एक्सप्लेनेशन पण दिलंय. हा जो चार्ट आहे हा लक्षात ठेवायचा आहे. धौती, बस्ती, नेती, लवलिकी, त्राटक आणि कपालभाती. हठयोग प्रतिपिकेमधला आणि ह्याच्यामधला मेन फरक काय आहे? तर तिथे नवली लिहिलंय आणि इथे लवलिकी म्हटलंय. हाही प्रश्न विचारतात. नवलीला लवलिकी शब्द वापरलाय आणि कपालभातीला बालभाती असं पण म्हणतात, असं सांगितलंय. फक्त बालभाती नाही वापरलाय, कपालभाती शब्द आहे पण त्याला भालभाती असं पण म्हणतात. ओके. आता पुढे बघायचं तर धौती, नेती, बस्ती, त्राटक, नवली, कपालभाती. धौतीचा हठयोग मध्ये फक्त एकच टाईप आहे, वस्त्र धौती. इथं त्याचे 13 टाईप सांगितलेत ऑलमोस्ट. ओके. अंतर्धौती, दंतधौती, हृदधौती आणि मूलशोधन. ओके. अंतर्धौती पुन्हा पुढे वातसार, वारीसार, वन्नीसार आणि बहिष्कृत. ओके. आणि दंतधौती, दंतमूल, जिव्हामूल, कर्णयुग्म आणि कपाळरंध्र. हे सगळे सोपे आहेत समजायला. ओके. दंत म्हणजे दात, जिव्हा म्हणजे जीभ. ओके. कर्ण आणि कपाल म्हणजे कपाळ, कर्ण म्हणजे कान. तर त्यांना क्लीन करायचे टेक्निक सांगितले. ओके. पण विचारतात डीप मध्ये, सोपे असले तरी विचारतात. हृदधौती मध्ये दंडधौती, वमनधौती आणि वस्त्रधौती. आणि मूलशोधन इज एक्सप्लेन करताना सांगेन व्हॉट इज मूलशोधन. हे फक्त टाईप लक्षात ठेवा. आता हे झाले धौतीचे प्रकार. त्यानंतर नेती जो आहे, नेती म्हणजे याच्यात जी सांगितली ती सूत्रनेती. ओके. सूत्रनेतीमध्ये नाकामधून ते सूत्र इन्सर्ट करायचं कॉटनचं आणि हळूहळू ते इन्सर्ट करत राहायचं. तुम्हाला घशामागे काय गिळून घ्यायचंय तुम्ही ते, आणि गिळून घेताना तुम्हाला घशाच्या मागे काहीतरी जाणवेल. मग तुम्हाला तोंडातनं ती दोरी आतमध्ये दिसती ती काढायची आहे. म्हणजे नाकातनं घालायची, तोंडातनं काढायची आणि ती पुढे मागे करायची. याच्याने काय होणार आहे? तुमचं नेझल ट्रॅक जो आहे, जिथं आपल्याला सायनसायटिस किंवा सर्दी झाल्यानंतर खूप दुखतं आणि कोरडेपणा जाणवतो, तिथलं जे आहे ते इन्फेक्शन किल होणार आहे. मी सांगितलं ना की शुद्धिक्रिया या अशा आहेत की जर ह्या सगळ्या शुद्धिक्रिया आपण प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तर आपल्याला एकही त्रास राहणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीवरती शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीमवर शुद्धिक्रिया आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीमवर आहेत, त्यानंतर तुमच्या एक्सक्रिटरी सिस्टीमवरती शुद्धिक्रिया आहेत. जिथून जिथून आजारपणाचे चान्सेस आहेत ना, त्या सगळ्या ठिकाणी शुद्धिक्रिया सांगितल्या. त्यामुळं रेग्युलर बेसिसवरती जर ह्या केल्या गेल्या तर आपल्याला त्रास कमी होतील. ओके.
सो ते झालं नेती. त्यानंतर आहे बस्ती. बस्तीमध्ये काय आहे? एनिमा. आताचा जो एनिमा कन्सेप्ट माहिती असेल तुम्हाला तर ज्यांना ज्यांना कॉन्स्टिपेशन असतं त्यांना किंवा इव्हन कुठल्या तरी सर्जरीच्या आधी पोट पूर्ण साफ लागतं किंवा कोठा साफ लागतो म्हणून एनिमा देतात. एनिमामध्ये काय आहे? डाव्या कुशीवरती पेशंटला झोपायला सांगतात आणि डावा पाय पोटाजवळ खेचून घ्यायला सांगतात, उजवा पाय सरळ. आणि त्याच्यामध्ये डाव्या कुशीवरती का? कारण तुमचं रेक्टम जे आहे ते डाव्या साईडला आहे. असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्स आहेत. तर डाव्या कुशीवर वळल्यानंतर तुम्ही म्हणजे जे काही ऍनस मधून गुदद्वारमधून जे काही सोल्युशन आत टाकणार ते सहज तुमच्या जे रेक्टम आहे तिथे जाईल आणि त्याचा इफेक्ट चांगला होईल म्हणून डाव्या कुशीवर झोपायला सांगतात. मग तिथे त्यांना डाव्या कुशीवर झोपून ऍनस मधून ते औषध आत टाकायचं, एनिमाचं जे काही औषध आहे ते. आणि मग थोड्या वेळाने पेशंटला इच्छा होते मोशन पास करायची आणि त्यांचं कोलॉन जे आहे ते पूर्ण क्लीन होऊन जातं, कोठा पूर्ण साफ होतो. ही प्रोसेस जी आहे याला म्हणतात बस्ती. ओके, आता त्याला एनिमा म्हणतात. इथं काही ट्यूब वगैरे इन्सर्ट आहे पण मेजॉरिटी कशावर फोकस करायचं तर ते पोटा एवढ्या पाण्यात बसतात, नदी सारख्या पाण्यामध्ये बसायचे आपले ऋषीमुनी किंवा जे कोणी आहे ते. कशी प्रॅक्टिस करायचे तर ऍनस खेचायचं आणि पुन्हा रिलॅक्स सोडायचं. ऍनस म्हणजे गुदद्वार, खेचायचं रिलॅक्स सोडायचं. ओके, म्हणजे मूलबंद बांधायचं आपण म्हणतो ना, तसं ऍनस खेचायचं रिलॅक्स सोडायचं, खेचायचं रिलॅक्स सोडायचं. असं केल्यानंतर क्लीन होतं जे आपलं हे ऍनस आहे आणि त्याच्या पुढचं रेक्टम आहे ते कम्प्लीट क्लीन व्हायला मदत होते. कारण आपण बघितलंय बरेचसे जे आजार आहेत ते पोटामधून किंवा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून पास होतात. ओके, सुरू होतात. जर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि ही एक्सक्रिटरी सिस्टीम कम्प्लिटली क्लिअर असेल तर बरेचसे आजार हे नष्ट होऊन जातात. ओके, त्याचं रूट कॉजच नष्ट होऊन जातात. त्यानंतर त्राटक आहे. बस्तीनंतर त्राटक म्हणजे तुमच्या डोळ्यांसाठी जे केलं जातं, डोळ्यांच्या शुद्धीसाठी. साधारण तुमच्या नजरेच्या हाईटला, डोळ्यांच्या हाईटला एक दिवा ठेवला जातो, तो साजूक तुपाचा असला पाहिजे आणि त्यात पिवळी आणि निळी ज्योत दिसते, त्यातल्या निळ्या ज्योतीवरती फोकस करायचा आहे. प्लस डोळे विस्फारून बघायचं आहे. कधीपर्यंत बघायचंय? जोपर्यंत डोळ्यातनं पाणी येत नाही तोपर्यंत बघायचं आणि पाणी यायला लागलं की डोळे बंद करायचे. तर हे झालं त्राटक. ओके, नवली जे आहे हे तुमच्या पोटामध्ये जे रामदेव बाबा करतात ते पोट आत खेचून पोटामधलं रेक्टस ॲब्डोमिनस हा जो मसल आहे त्यातनं असा अख्खा जो उभा पोर्शन आहे तो मूव्ह करताना आपल्याला दिसतो. ओके, त्याला ऍक्च्युली मसल जागचे हलत नाहीत पण पोटामध्ये तो गोळा म्हणजे कम्प्लीट सगळे ऑर्गन सेंटरला आणले जातात आणि ते असे मूव्ह केले जातात. ओके, तर त्याला म्हणतात नवली. ओके, ती इतकी सोपी नाहीये पण इमॅजिन करा नवली श्वास घेऊन श्वास सोडल्यानंतर पोट आत खेचून हे करतात. म्हणजे मग काय होतं, पोटात काही हवा म्हणजे हवा नाहीये किंवा एकमेकांवरती घर्षण करतात आतमधले ऑर्गन ते असे मूव्ह केल्यामुळं. आणि त्यामुळे काय होतं, त्यांचं विसरल फॅट कमी होतं, त्यांची कपॅसिटी वाढते काम करायची आणि टोनिंग वाढतं. आणि मग असं रेग्युलर प्रॅक्टिस ठेवली की इंटरनल ऑर्गन्सना ऍक्टिव्हेट करण्यासाठी दुसरं काही करायची गरजच नाही. इतकं केलं तरी ते ऍक्टिव्हेट राहतात. मग त्यांच्यामधनं हॉर्मोन्स छान सिक्रेट होतात. मग आपलं पोटामधून HCl छान सिक्रेट होतं किंवा डायजेस्टिव्ह ज्युसेस छान सिक्रेट होतात आणि नॅचरली तुमचं जे लाईफस्पॅन आहे ते वाढतं. ओके, आणि लास्ट वन आहे कपालभाती. कपालभाती इज नथिंग बट फोर्सफुल एक्झलेशन फॉलोड बाय पॅसिव्ह इनहेलेशन. ओके, तुमच्या थोरॅसिक म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम क्लीन्स ठेवण्यासाठी कपालभाती इम्पॉर्टंट आहे. ओके, सो हे झाले सगळे शुद्धिक्रिया. ना झालंय. ओके, सो फर्स्ट वन वॉज शुद्धिक्रिया, ते आता जे आपण पाहिलं ते. देन सेकंड वन इज आसना. आता सगळ्या आसनांची नावं पाठ करणं गरजेचं नाहीये पण माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी काय करतात, वायवामध्ये टीचर विचारतात की समजा तुम्हाला सांगितलं पश्चिमोत्तानासन करून दाखवा, तुम्ही केलं, मग ते म्हणतात की याचा रेफरन्स कुठल्या बुकमधून आहे, पश्चिमोत्तानासन कुठल्या बुकमध्ये आहे, कुठल्या ग्रंथामध्ये आहे, घेरंडमध्ये आहे का, हटमध्ये आहे का, असं ते विचारतात. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे कुठलं आहे कुठलं नाही. ते पाठ करायची गरज नाही पण कुठली आहेत ती माहिती असू देत. देन मुद्राज, 25 मुद्राज आर डिस्क्राइब्ड.
10 of हठयोग प्रतिपिका प्लस 10 ऑफ मुद्राज अँड 5 धारणाच. ओके. देन प्रत्याहार हे मुद्रा आणि आसन डिटेलमध्ये आपण हटामध्ये बघितलंय म्हणून इथं खूप डिटेलमध्ये बघत नाही आहोत. प्रत्याहार जो आहे, इन प्रत्याहार द माइंड इज टू बी विथड्रॉन फ्रॉम द व्हेरियस ऑब्जेक्ट्स अँड इट इज टू बी ब्रॉट अंडर कंट्रोल. नाव द माइंड गोज आउट ऑफ द 5 काइंड्स ऑफ द ऑब्जेक्ट्स through the 5 jnanendriyas, sense organs. Accordingly, the pratyahar is fivefold and just been described in this chapter. प्रत्याहार म्हणजे मुळातच इंद्रिय निग्रह. मी जसं मगाशी सांगितलं 5 टाईपचे प्रत्याहार असतात. 5 टाईपचे इंद्रिय आहेत. त्या इंद्रियांच्या मागे वासना लागते आणि वासनांच्या मागे आपलं मन जातं. ओके. सो इंद्रियांच्या मागेच इन शॉर्ट आपलं मन. म्हणजे काय, इमॅजिन करा, म्हणजे कुठलंही इंद्रिय घ्या. किती इंद्रियत आहेत बाय द वे? इंद्रिय किती आहेत? साक्षी तू पण आन्सर करू शकतेस. इंद्रिय किती आहेत टोटल? हा दिशा. 5 ना. 5. ज्ञानेंद्रिय 5 आहेत. कोणकोणते? आईज नोज टंग टच. आठवत नाहीयेत. चेहऱ्यावरच आहेत सगळे आणि आठवत नाही. आईज नोज टंग टच अँड स्मेल. इयर्स आणि स्किन. तर मग प्रत्याहार कसा होतो की 5 इंद्रिय आहेत, त्या 5 इंद्रियांच्या मागे मन धावतं. म्हणजे काय, डोळ्यांनी दिसलं आपल्याला काहीतरी आवडीचं की आपलं मन त्याच्या मागे जातं. की आता समजा विंडो शॉपिंग चालू आहे किंवा तुम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टीसाठी गेलाय पण छान साडी दिसली, मग डोक्यात सुरू होतं की आता मला ही गणपतीसाठी घ्यायची आहे किंवा दिवाळीसाठी घ्यायची आहे किंवा मी घरी गेल्या त्यांना सांगणार आहे की मला ही साडी घेऊन द्या, माझ्या मैत्रिणीकडे आहे म्हणून मला घ्यायची आहे. ते झालं तुमचं मन डोळ्यांच्या वासनेच्या मागे गेले. नाकाचं काय की तुम्ही कुठून तरी चायनीजच्या गाडी समोरून जाताय किंवा वडापावच्या गाडी समोरून जाताय आणि सीझन पण आहे आता, तर मग आपल्याला खायची इच्छा होते, माहिती असून पण की बाहेरचं चांगलं नाही किंवा मॉडरेशन मध्ये ठेवणार असाल तर तितकंही होत नाही. आपलं मन एक खाऊन थांबत नाही. मग आपल्याला मनाला 2 हवे असतात, 3 हवे असतात, वडापाव 4 हवे असतात. मग ते झालं तुमचं मन वासनेच्या मागे गेलं. ओके. सो असं प्रत्येकाच्या बाबतीत आहे. ओके. डोळ्यांनी बघितलं म्हणून, कानांनी ऐकलं म्हणून मग ते गॉसिपिंगची सवय होते. मग त्याचं काम जे आहे कानांचं फक्त ऐकण्यासाठी आहे. ओके. तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीज सोप्या करण्यासाठी आहे. त्याचा तो आपण दुरुपयोग करतो. ओके. म्हणजे प्रत्येकाकडनं होतोच, बिंग ह्युमन. मग आपल्याला तेच तर शिकायचंय योगामधून की आपल्याला प्रत्याहार शिकायचा, आपल्या इंद्रियांना आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचंय. इंद्रियांच्या मागे जे आपलं मन पळतंय त्या मनाला पण आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं. सो त्याला म्हणतात प्रत्याहार. ओके. येस, अकॉर्डिंगली द प्रत्याहार इज 5-fold अँड हॅज बीन डिस्क्राइब्ड इन दिस चॅप्टर. या चॅप्टरमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन केलंय. नाव व्हॉट इज प्राणायाम. प्राणायाम बद्दल थोडंसं डीप मध्ये सांगितलंय घेरंड संहितेमध्ये. प्रिपरेशन सांगितलंय की प्लेस कसं असली पाहिजे, टाइम कुठला असला पाहिजे, मग मिताहार ही कन्सेप्ट काय आहे आणि प्युरिफिकेशन ऑफ द नाडीज म्हणजे काय आहे. सो प्लेस, वन शुड नॉट स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ योगा इन अ फार ऑफ प्लेस, नॉर इन द फॉरेस्ट, नॉर इन द कॅपिटल सिटी, नॉर इन द मिस्ट ऑफ द क्राऊड. हठयोग प्रतिपिका जे आपण बघितलं होतं ना, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सुरुवातीलाच मठ ही कन्सेप्ट दिली होती, योगिक मठ. ओके. योगिक मठ म्हणजे काय, तर अशी जागा जिथे योगा करणं पॉसिबल आहे किंवा जिथे योगा करावा अशी जागा. तिथं त्यांचे रूल्स सांगितले होते की योगाचं मठ कसं असलं पाहिजे. काही आठवतंय का त्याच्यातलं काय थोडंफार तरी, की योगाचं मठ हे खूप दूर पण नको, म्हणजे लोकवस्तीपासून खूप दूर पण नको आणि लोकवस्तीच्या खूप जवळ पण नको, कारण सारखं सारखं डिस्टर्बन्स होईल. खूप उंचावरती पण नको आणि खूप खोलात पण नको आहे. ओके. त्यानंतर वन्य प्राण्यांपासून लांब पाहिजे, शेणाने सारवलेलं पाहिजे वगैरे वगैरे अशा बऱ्याच आहेत. म्हणजे ते तुम्हाला मी पाठवलंय सगळं, काय त्यांची क्रायटेरिया आहे ती. तशीच इथं सांगितलंय की वन शुड नॉट स्टार्ट योगिक प्रॅक्टिस इन फार ऑफ प्लेस. खूप म्हणजे खूप दुर्मिळ ठिकाणी जाऊन सुरुवात करायची नाही, कारण मग तिथे खाण्यापिण्याची पण सोय पाहिजे. ओके. कारण ते जर बेसिक नीड्स तिथे नसतील तुमच्या फुलफिल होत तर तुमची प्रॅक्टिसमध्ये अडथळा येऊ शकतो. ओके. नॉर इन अ फॉरेस्ट, नॉर इन अ कॅपिटल सिटी, नॉर इन द मिस्ट ऑफ द क्राऊड.
ओके. कन्सेप्ट ऑफ द योगिक हट तो जो आहे तो पुन्हा याच्यामध्ये सांगितलाय. टाइम, वन शुड बिगिन द प्रॅक्टिस ऑफ योगा इन वसंत और शरद. एखाद्याने जर नवीन प्रॅक्टिस सुरू करायची असेल तर वसंत ऋतू आणि शरद ऋतू या 2 ऋतूंमध्ये केली पाहिजे. हा प्रश्न विचारतात. वसंत आणि शरद हे नावं लक्षात ठेवा. ते विचारतात कधी केली पाहिजे म्हणून. ओके. देन मिताहार, he who begins the practice of yoga without controlling the diet suffers from many diseases and does not make progress in the yoga. डाएट फॉलो न करता किंवा खाण्यापिण्याच्या ज्या अटी आहेत त्या फॉलो न करता, म्हणजे काय, साधारण आपण सांगतो की योगाची प्रॅक्टिस, प्राणायामची प्रॅक्टिस करायची असेल तर साधारण त्याच्या 3 ते 4 तास आधी काही खायचं नाहीये किंवा हलकं खायचं आहे, जेणेकरून तुमच्या स्टमक मधून ते पुढे गेलेलं असेल. मग तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल खाल्ल्यानंतर तर ते वर येणार नाही किंवा तुम्हाला त्याचा अपचनचा त्रास होणार नाही. हे झालं बेसिक रूल. तुम्ही प्रॅक्टिस नंतर खाल्लं तरी चालेल, पण प्रॅक्टिसच्या आधी खाऊन लगेच प्रॅक्टिस करायची नाही, कारण मग ब्लड फ्लो पण तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे जातो. मग तुम्ही प्रॅक्टिस सुरू केली की तुमच्या मस्क्युलोस्केलेटल सिस्टीमकडे येतो. मग तो द्वंद्व तयार होतो ना, की ब्लड फ्लोला असं होतं की मी इकडे जाऊ की इकडे जाऊ. हार्ट रेट वाढलेला असतो तर हार्टकडे जाऊ, रेस्पिरेटरी रेट वाढलेला असतो तर रेस्पिरेटरी सिस्टीमकडे जाऊ, मस्क्युलोस्केलेटल सिस्टीमकडे जाऊ की डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे जाऊ. ओके. मग हे सगळं आपल्याला नको आहे, हे आपल्याला क्रिएट नाही करायचे. आपल्याला हार्मोनी ठेवायची शरीरामध्ये. मग आपल्याला प्रॅक्टिस नंतर खाल्लं तर चालेल, पण प्रॅक्टिसच्या आधी खायचं नाहीये. देन मिताहार, योगिक कन्सेप्ट, पथ्य अपथ्य. मिताहार मधूनच पथ्य अपथ्य बद्दल पण त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. देन प्युरिफिकेशन ऑफ द नाडीज 2 टाइप्स, समाणू आणि निर्माणू. नाडीज प्युरिफाय करण्यासाठी 2 टाईप सांगितले. समाणू म्हणजे काय, नाडी शोधन प्राणायाम विथ बीस्ट मंत्र. बीस्ट मंत्र सोबत नाडी शोधन प्राणायाम बीज मंत्र, बीज नाही, बीज मंत्र. बीज मंत्र म्हणजे आठवतात बीज मंत्र बघितलेले आपण? बीज मंत्र आठवतात सूर्यनमस्कारांच्या कोणकोणते? राम रीम रूम करेक्ट रेम. करेक्ट करेक्ट. सो अभ्यास सुरू केला की होणार आहे दिशा, अभ्यास सुरू कर फक्त, आठवत आहे. हा. सो बीज मंत्र कोणकोणते आहेत तर ओम, ऱ्हाम, रीम, रूम, रेम, रोम, रहा, हे 6 आहेत आणि तेच रिपीट होतात. ओके. सो नाडी शोधन म्हणजे आपल्यामध्ये 72,000 नाडी आहेत. शिवसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. त्या नाड्यांमधून प्राणवायू फ्लो होत असतो, प्राणवायूचं वहन होत असतं. आता आपण जर चुकीच्या काही खाण्यापिण्याच्या पद्धती फॉलो केल्या तर आपल्याला ते जो फ्लो असतो ना तो ऑब्स्ट्रक्ट होतो, आणि तो ऑब्स्ट्रक्ट झाला की ज्या ऑर्गनला तो ब्लड फ्लो जाणार असतो ना त्या ऑर्गनला कमी फ्लो होतो, पाण्यात हे रक्ताचा कमी फ्लो मिळतो, आणि म्हणून मग त्या ऑर्गनचे काहीतरी डिसीज कंडिशन सुरू होतात. मग ते होऊ नये म्हणून नाडी शुद्धी करून घेणं गरजेचं आहे. आणि मग प्युरिफिकेशन नाडी करण्यासाठी यांनी 2 मार्ग सांगितले. एक तर आहे बीज मंत्र म्हटल्याने नाडी शुद्धी होते, आणि दुसरी म्हणजे क्लिन्झिंग प्रोसेस, म्हणजे धवती, बस्ती, नेती अशा शुद्धिक्रिया केल्यानंतर पण तुमचे नाडी ज्या आहेत त्या क्लीन होतात. पण त्याला 2 वेगवेगळे नावं सांगितले. विथ बीज मंत्र आहे ते समाणू, आणि विथ क्लिन्झिंग प्रोसेस आहे ते निर्माणू. ना अष्टकुंभक आहेत, रेशो आहे 1:4:2. पूरक रेचक कुंभक हा जो रेशो आहे तो 1:4:2 आहे. ओके. म्हणजे इन्हेलेशन करायचं असेल तर 1 काउंट इन्हेलेशन केलं तर 4 काउंट होल्ड करायचं आणि 2 काउंट एक्झेल करायचे. ओके. म्हणजे आपण म्हणतो ना इनहेल थ्रू युअर लेफ्ट नॉस्ट्रिल, मग होल्ड करायचं 4 काउंट. म्हणजे काय, 4 काउंट इनहेल केले तर होल्ड किती करायचे? 4 काउंट इनहेल केलं, होल्ड नाही, इन्हेलेशन जिथं 1 आहे ना तो इन्हेलेशन आहे. मग इन्हेलेशनचा 4 काउंट केलं तर होल्ड किती काउंट करायचं? 2 काउंट्स. 16. 4 काउंट. दिस इज इन्हेलेशन, दिस इज होल्डिंग अँड दिस इज एक्झलेशन. 4 काउंट इनहेल केलं तर 4:4. 16 काउंट होल्ड करायचं आणि मग 8 काउंट एक्झेल करायचं. पूरक म्हणजे श्वास घेणे, कुंभक म्हणजे श्वास होल्ड करणे, रेचक म्हणजे श्वास सोडणे. ओके. सो हा रेशो लक्षात ठेवायचा. रेशोवरती पण क्वेश्चन विचारतात. ओके. देन अष्टकुंभक, संहिता, सूर्यभेदन, उज्जयी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि केवली, हे जे आहेत हे 8 प्रकारचे अष्टकुंभक आहेत. अँड देन हे सगळे डिटेलमध्ये आपण तिथे बघितलेले आहेत. आपण आपलं जेव्हा
बुक रिडिंग असणार ना तेव्हा हे सगळं बघूयात बाकीचे सूर्यवेदन उज्जयी वगैरे. आणि केवल कुंभक मी तिकडे पण सांगितलं होतं. केवल कुंभक जो आहे आपण पतंजली ऋषीमुनींच्या याच्यात पाहिला होता की त्यांच्यानुसार 4 आहेत प्राणायामचे प्रकार. बाह्य, अभ्यंतर, स्तंभ वृत्ती आणि केवल कुंभक. केवल कुंभक हा नाव नाहीये पण चतुर्थ प्राणायाम असं त्यांनी लिहिलंय. मग चतुर्थ प्राणायाम म्हणजे कुठला की हा प्राणायाम सहज कोणी करू शकत नाही. म्हणजे आपल्यासारखी व्यक्ती करू शकत नाही. तर हा प्राणायाम म्हणजे एक अशी अवस्था ज्या वेळेस तुम्हाला श्वास घ्यावाचा पण वाटत नाही, श्वास सोडावाचा पण वाटत नाही, फक्त आहे त्या अवस्थेमध्ये बराच वेळ राहायची इच्छा होते, त्याला म्हणतात केवल कुंभक. ओके. अडॅप्ट योगी म्हणजे खूप वर्षांपासून प्राणायामची प्रॅक्टिस करतात अशी व्यक्ती ही केवल कुंभक करते. आपल्याला जर तो अनुभव घ्यायचा असेल तर आपण साधारण ओंकार जे आहेत 21 वेळा किंवा 51 वेळा म्हणून बघू शकतो. मग असं तुम्ही जितकं जास्त वेळा ओंकार म्हणता ना, जसं जसं तुमचा काउंट वाढत जातो ना, तसं तसं एक अवस्था येते 2 ओंकारच्या मध्ये. एक ओंकार संपल्यानंतर आणि दुसरा ओंकार सुरू व्हायच्या आधी एक अशी अवस्था येते जिथं तुम्हाला असं वाटतं की या क्षणी मी श्वास घेऊ पण नाही, श्वास सोडू पण नाही, फक्त आहे त्या स्थितीमध्ये राहावं. त्या अवस्थेला म्हणतात केवल कुंभक. ओके. So this is the kumbhak which can be performed by an adept yogi at will or for any duration of time without there being any emphasis on inhalation or exhalation prior to the कुंभक. ओके. कुंभकच्या आधी करायचंय का कुंभकच्या नंतर करायचंय असं त्याला काही रिस्ट्रिक्शन नाहीये, हे तुम्ही कधीही करू शकता. देन ध्यान इज सेट टू बी 3-fold: स्थूल, ज्योती आणि सूक्ष्म. ओके. स्थूल ध्यान आहे, ज्योती ध्यान आहे आणि सूक्ष्म ध्यान आहे. स्थूल ध्यान म्हणजे एखादी वस्तू समोर ठेवून त्याच्यावरती ध्यान करणं, एखादा आलंबन समोर ठेवून घेणं, त्याला म्हणतात स्थूल ध्यान. ज्योतिर्ध्यान म्हणजे ज्योतीवरती ध्यान करणं, त्याला म्हणतात ज्योतिर्ध्यान. सूक्ष्म ध्यान म्हणजे डोळे बंद करणं आणि सूक्ष्म गोष्टीवरती ध्यान करणं. म्हणजे काय, एखादं सूक्ष्म म्हणजे तुम्ही तुमचा श्वास धरू शकता जो एकदम सटल आहे ना आणि कंटिन्यू आहे, तर श्वासावरती करा. किंवा डोळे बंद करून एखादी डायटी, तुमची आवडती देवता आहे तिला समोर आणा, तिच्यावरती फोकस करा. सो अशा प्रकारचे जे आहेत ते येतात सूक्ष्म मध्ये. सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ ध्यान. देन व्हॉट इज समाधी. समाधी आता आपल्याला बऱ्यापैकी माहिती झाले या अवस्थेपर्यंत की अकॉर्डिंग टू पतंजली व्हॉट वॉज समाधी, अकॉर्डिंग टू हठयोग प्रतिपिका समाधी इज ऑल्सो कॉल्ड एज नादानुसंधान, आणि इथं पुन्हा समाधी हे शब्द वापरलाय. So what is Samadhi? Samadhi, the supreme yoga, is acquired by great fortune. It is obtained through the grace and kindness of the Guru and by intense devotion to him. Okay, Guru kadun Samadhi, it is acquired by great fortune. It is obtained through the grace and kindness. असं म्हणतात की ध्यान पर्यंतची जी अवस्था आहे ना ती एक व्यक्ती स्वतः फॉलो करू शकते, पण ध्यान पासून समाधीपर्यंत जर जायचं असेल तर तुम्हाला एका गुरुची आवश्यकता असते. ओके. असा गुरु ज्याला तुम्ही कम्प्लिटली ज्याच्यावरती विश्वास टाकू शकता आणि त्याला कम्प्लिटली सरेंडर करू शकता, अशा व्यक्तीला गुरु मानून त्याच्या थ्रू तुम्ही समाधी अवस्थेपर्यंत जाऊ शकता. सो समाधी, द सुप्रीम योगा, इट इज अक्वायर्ड बाय ग्रेट फॉर्च्यून. इट इज ऑब्टेन थ्रू द ग्रेस अँड काइंडनेस ऑफ द गुरु, देन बाय इंटेन्स डिवोशन टू हिम. गुरुबद्दलचं डिवोशन ठेवणं किंवा त्याला सरेंडर करून टाकणं. ओके. सेपरेट द माइंड फ्रॉम द घट बॉडी अँड युनाइट इट विथ द परमात्मा. शरीरामधून माइंड बाहेर काढणं आणि परमात्मा युनिव्हर्सल सोल जो आहे त्याच्याशी एकरूप होणं. देन दिस इज known as samadhi or mukti from all the states of consciousness. ओके. सगळ्या कॉन्शियसनेसच्या स्टेट मधून ह्याला समाधी असं म्हणतात. Now, Gheranda Muni represents a list of mixed 6 methods of attainment of the samadhi. समाधी अवस्थेपर्यंत पोहोचायचं असेल तर 6 मेथड सांगितले आहेत. डीप मध्ये नाहीये, माहिती असू देत फक्त. ध्यान योग समाधी शांभवी, ज्ञान योग समाधी भ्रामरी, रसानंद योग समाधी खेचरी. ह्या ज्या आहेत ना या मुद्रा सांगितल्या आहेत, राईट साईडला ज्या सांगितल्या त्या मुद्रा आहेत. ध्यान योग समाधी करायचं असेल तर शांभवी मुद्रेमध्ये करायचं. ओके. देन नाद योग समाधी करायची असेल तर भ्रामरी ही जी आहे ना, भ्रामरी म्हणजे षण्मुखी मुद्रा आपण जी करतो ना,
सगळे जे आहेत आपले काय ते डोळे आणि कान हे दोन्ही बंद करतो आणि आपण जे बोटं आहेत ती सायनसिस वरती ठेवतो, जेणेकरून तुमच्या सायनसिस पण क्लिअर होतील. ती झाली भ्रामरी, षण्मुखी मुद्रा. नादयोग समाधी भ्रामरीमध्ये करतात. रसानंद योग समाधी ही खेचरी मुद्रेमध्ये करतात. लयसिद्धी योग समाधी योनी मुद्रेमध्ये करतात आणि मनोमूर्छ योग समाधी ही भक्ती योग मध्ये करतात. ओके, सो हे सगळं पाठ करायच्या गोष्टी, यात एक्सप्लेनेशनला काही नाहीये. Okay, and done. The essence of Raja Yoga is becoming one with Atman. Raja Yoga म्हणजे as समाधी, सेम ॲज उन्मनी अँड सहजावस्था. हे सगळे सेम शब्द आहेत. ओके, राजयोग, समाधी, उन्मनी अवस्था अँड सहजावस्था अवस्था हे सगळे सेमच आहेत. आणि हठयोगा इज अ स्टेपिंग स्टोन टुवर्ड्स राजयोगा. हठयोगामध्ये आपल्याला पुढे पुढे जाऊन राजयोगाला जाऊन मिळायचंय. ओके.